श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हाला हे चित्र आता कुठे बघायला मिळतं की नाही हे माहीत नाही, पण आमच्या ग्रामीण भागात ही चूल आजही बघायला मिळते. घरी कागद, काही नको असलेलं सामान असलं की आंघोळीसाठी पाणी गरम करायला मी चूल पेटवते. आमच्या आहोंना कधीतरी चुलीवरची भाकरी खावीशी वाटली की मी किंवा आई त्यांना चुलीवरच्या भाकरी करून देतो. आज चुलीची जागा गॅसने घेतली आहे. आमच्या छोट्या ऋदूसाहेबांना आज पाहिजे होती कोबीची भाजी. त्यांच्या आवडी खूप वेगळ्या असतात आणि मुलांचे हट्ट आपण नाही पुरवायचे तर कोण पुरवणार? कोणते हट्ट पुरवायचे हे मात्र आईवडिलांनी ठरवायचं. गरज नसलेले हट्ट ते हट्ट नसतात, तर ते वायफळ खर्चाची बाब होतात. घरी काहीही खायचा हट्ट मुलांनी केला तर तो मात्र मी कायम पुरवते. आणि माझी दोन्ही मुलं आमच्यासारखी साधी आणि त्यांचे हट्टही तेवढेच साधे. आणि आमची यात्रा महाशिवरात्रीला असते, म्हणून आता घर झाडून घेतलंच पाहिजे. पहिला एक एक काम करू म्हणून आज न वापरतेला अंथरूण धुवून घ्यावं म्हटलं. हे एकदा डोक्यावरचं ओझं कमी झालं की उद्या सगळं घर झाडता येतं. मी धुणे धुवपर्यंत आमचे ऋदूसाहेब आईंचे पाय दाबत होते. आज आई दुकानात जाणार नव्हत्या. तुम्ही धुणे धुतायत तर मी माझी खोली झाडून घेतो म्हणाले. आणि सगळं धुणे धुवून झाल्यावर आम्हाला कंटाळा आला होता, म्हणून आईंनी स्वतः मसाला चहा केला आमच्यासाठी. आणि दुपारी झाली एक गंमत. आमच्या मोठ्या विराजला सोयाबीनची भाजी खूप आवडते आणि घरी सोयाबीनची भाजी असूनही ताईंनी ती केली नाही, म्हणून विराजने रागाने ते सोयाबीन देवाजवळ हळदी कुंकू लावून पूजले. दुपारी जेवल्यावर या कोल्हापूरच्या अमिताताई भेटायला आल्या होत्या. योगायोगाने त्या आमच्या गावावरून जात होत्या आणि आमच्या गावचं नाव वाचून थबकल्या आणि डायरेक्ट आम्हाला भेटायला आल्या. त्या चालल्या होत्या खिद्रापूरला, पण विक्रमदादांचं हेच गाव आहे ना, म्हणून त्यांनी खिद्रापूरचं कॅन्सल केलं. पहिला विक्रमदादांना आणि स्वातीताईंना भेटू आणि मगच पुढे जाऊ असं म्हणून त्या आम्हाला भेटायला आल्या. थोडा वेळ बसून त्या निघाल्या. त्यांच्या मुलीही माझे व्हिडिओ खूप आवडीने पाहतात हे त्यांनी आवर्जून सांगितलं. तुम्हाला पाहून खरंच वाटत नाही की आम्ही तुम्हाला भेटलो, यावर विश्वासच बसत नाही असं त्या बोलल्या. त्यांना म्हटलं, आम्ही तुमच्यासारखी साधी माणसं आहोत. त्या गेल्यावर आमच्या आईंनीही त्यांची खोली सगळी झाडून घेतली. तुम्ही दोघी धुणी धुताय तर मी ही माझी खोली झाडून घेते म्हणाले. ही आईंना टी व्ही बघायला, त्यांना झोपायला ही एक स्पेशल खोली ठेवली आहे. त्यांना दंगा सहन होत नाही आणि या खोलीला त्यांनी कलरही दिला. जोपर्यंत मला जमतं तोपर्यंत मी करत राहणार, जेव्हा मला जमत नाही तेव्हा तुम्ही करा, असा आईंचा विचार. आता उद्या सगळं झाडून घ्यायचं आहे. चला तर मग आजच्यासाठी एवढंच बास. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.